मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ अर्थमंत्री अजित पवार यांचीही कबुली। राज्याची आर्थिक पातळीवर ओढाताण होतीये। मनोज जरांगेंचं पुन्हा पुन्हा तेच ते मारण्यासाठी 2.5 कोटीची धनंजय मुंडे यांनी सुपारी दिली। धनंजय मुंडे जरांगेंच्या पालुपदामुळे संतापले। कराडच्या पंटरची निकालाआधीच धमकी। वाल्मिक कराड तुरुंगातून बाहेर येतोय। बाजीराव धर्माधिकारीने धमकी दिल्याचा होतोय आरोप। विरोधी पक्षनेता पदावर बसण्याची शक्यता आदित्य ठाकरेंनी फेटाळली। ठाकरे गटाकडून पेरली जात होती। आदित्य विरोधी पक्षनेते पदासाठी उत्सुक असल्याची कहाणी। काँग्रेसची घालमेल थांबेना। आदित्यच्या नकार घंटेनंतरही वडेट्टीवार आग्रही म्हणाले, विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे असल्यास काँग्रेसची हरकत नाही। आदित्यच्या खुलाशानंतर सामंतांचा ठाकरे गटाला चिमटा। आयत्या वेळी उद्धव ठाकरे भलत्यालाच नेमतील, मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य। संख्याबळाचा नियम कुठेही नाही, नाना पटोले यांनी सरकारला दिली आठवण। नेहरूंची काँग्रेस मुस्लिम लीगच्या पुढे झुकली। वंदे मातरम बाबत बोलले नरेंद्र मोदी। वंदे मातरम महात्मा गांधींना राष्ट्रगीत वाटायचं। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या। राहुल आणि सोनिया गांधी वंदे मातरमच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित चर्चेत अनुपस्थित। लोकसभेमध्ये विरोधकांची अनेक बाकं रिकामी। आचारसंहितेमुळे कालावधी वाढवण्यावर मर्यादा। मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवा, विरोधकांची आहे मागणी।